पळू राहिले पळायले ते। तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपल्या पहिल्या युट्यूब ब्लॉग मध्ये। जसं की आपण इंस्टाग्राम वर 3 महिन्यात 5000 फॉलोअर्स कंप्लीट केलेले, तर अशाच पद्धतीने युट्यूब वर पण अशीच प्रगती करायची आपल्याला आणि पुढे जात राहायचंय। तर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि आज आपण खूप काही एक्सप्लोर करणार आहे, खूप काही मजा करणार आहे। तर तुम्ही एन्जॉय करा आपला पहिला युट्यूब ब्लॉग। ते म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन। त्यामुळेच आज फुल तयारी करून निघालो आपल्या पहिल्या डेस्टिनेशन कडे। युट्यूबची आवड तर मला पहिल्यापासूनच होती, पण सुरुवात कशी करायची हे मला अजूनपर्यंत माहित नव्हतं। मित्रांनो, फिरणं तर खूप होत असतं, पण त्या आठवणी आपल्याकडे स्टोरेज करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला युट्यूबचा वापर करता आला पाहिजे। त्यासाठीच आज फिरायला जायचं म्हणून सगळ्यात पहिले म्हणलं गाडीची टाकी फुल करून घ्यावी। आपला एक मित्र खूप वेळापासून वाट बघत होता, म्हणून त्याला भेटणं खूप गरजेचं होतं। त्याने आम्ही भेटलेलो आहे। आता इथून पुढचा प्रवास बघू शकता। प्रवास तर आमचा खूप भारी चालू होता, पण पुढे जाऊन आमच्या सोबत असं काही होईल वाटलंच नव्हतं। फुल पाऊस चालू झालेला आहे, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी पाऊस आडवा आला आपल्याला। थोड्या वेळ थांबल्यानंतर पाऊस थोडासा उघडलेला आहे, तरी आता आपण इथून लवकरच निघतोय। बघू शकता पाऊस वगैरे सगळं काही उघडलंय। पाऊस उघडल्यानंतर आम्ही डायरेक्ट आपल्या पहिल्या डेस्टिनेशन कडे रवाना झालो। तर तुम्ही म्हणता असं पण ठिकाण कोणतं आहे? तर भावांनो, पावसाळा चालू झालेला आहे, तर त्यासाठीच आपण थोडंसं नेचर मध्ये फिरावा म्हणून फिरण्यासाठी आपण पहिला किल्ला निवडला, तो पेमगिरीचा। कारण पेमगिरीचा किल्ला फक्त संगमनेर पासून 30 किलोमीटर लांब होता आणि आज आम्ही रामेश्वर मंदिराच्या बाजूने जाणारा रस्ता निवडलेला होता। आम्ही काही तयारीत आलो होतो, छत्री वगैरे सगळं काही घेऊन आलो, त्याच्यामुळे काही अडचण नव्हती आली। अंधारपाव फाटा म्हणजे रामेश्वर पाशी आम्ही पोहोचलोय। आता इथून आम्ही सरळ जाणार आहे रामेश्वरच्या मंदिरापासून। आम्ही आता चाललेलो आहे, तर डायरेक्ट पेमगिरी गाठणार आहे। पहिला युट्यूबचा ब्लॉग आहे आपला, त्याच्यामुळं खूप एक्साइटमेंट तर खूप आहे। आता बघूया पुढे काय होतंय, चला भेटूया। साधारण फक्त अर्धा तासामध्ये आम्ही पेमगिरी गावात शहागडाच्या पायथ्याशी पोहोचलो। पावसाचा सीझन चालू असल्या कारणाने गड एकदम हिरवागार दिसून येतो, त्याच्यामुळे मन एकदम प्रसन्न होऊन जातं। गड चढण्यासाठी वन खात्याने लोखंडी शिडी सुद्धा बसवलेली आहे, त्याप्रमाणेच आपले खासगी वाहनही गडावर जाते। पेमगिरी उर्फ शहागड उर्फ भीमगड हा नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यामध्ये येणारा किल्ला आड बाजूला असल्यामुळे फारसा परिचित नाहीये, पण मराठ्यांच्या इतिहासातला एक महत्वाचा प्रसंग इथे घडला होता। किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला हे माहिती फलक बघायला मिळते। हे बघून झाल्यानंतर चला तर मग आपण पुढे जाऊया। मित्रांनो, किल्ल्यावर पेमादेवीचे 2 मंदिरे आहेत। त्यामध्ये जुन्या मंदिराच्या समोर आपल्याला 4 पाण्याचे टाके बघायला मिळतात। हे सातवाहनकालीन टाके असून त्यामधली 2 खांबटाके आहेत। डाव्या बाजूने पुढे गेल्यानंतर आपल्याला लांबलचक टाकं दिसतं, त्यालाच बाळंतिणीचं टाकही म्हणतात। तर मित्रांनो, माझ्या मागे बघू शकता तुम्ही सातवाहन काळातील टाके। तर या ठिकाणी एक टाक आहे आणि तिकडे दाखव, तिकडे सुद्धा खूप सारे टाके। तर सर्वात पहिले आपण घेऊया पेमादेवीचे जुन्या मंदिराचे दर्शन। देवीचे दर्शन घेतल्यावर थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला टेहळणी बुरुजाकडे जाण्यासाठीचा मार्ग दिसतो आणि या मार्गाकडे जातानाच मित्रांनो वर आल्यानंतर अजून एक पेमादेवीचं मंदिर भेटतं। गडावर 2 मंदिर आहेत, त्यातीलच हे एक नवीन मंदिर आहे। पळू राहिले पळायले ते। आता तुम्ही म्हणत असाल काय पळू राहिले? आता यांच्या एरियामध्ये नवीन पाहुणा आला म्हणून त्यांनी लगेच धूम ठोकायला सुरुवात केली होती। गडावर असेच खूप सारे माकडं तुम्हाला बघायला मिळतील। माकडं बघून झाल्यानंतर आम्ही टेहळणी बुरुजाकडे निघालो। मित्रांनो, किल्ल्यावरचं हे लोकेशन खरंच खूप भारी होतं। थोड्या वेळ इथे फोटोशूट केल्यानंतर आणि शांततेचा थोडासा आनंद घेतल्यावर आम्ही पुढे निघालो। टेहळणी बुरुजाकडे जात असताना तर इथं खाली आल्यानंतर एक पाण्याचं टाकं दिसतं, बघू शकता तुम्ही। आणि पाण्याच्या टाक्यापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला लगेच टेहळणी बुरुज लागतो। बुरुज सध्या अस्तित्वात नाहीये, पण इथलचा दिसणारा नजारा बाई एकच नंबर होता बरं का। आणि हा बुरुज बघितल्यानंतर आपली गडफेरी पूर्ण होऊन जाते। इंस्टाग्रामवर जसा धुराळा घातलेला आहे तुमच्या भावाने, तसाच धुराळा आपल्याला युट्यूबला करायचा आहे। तेव्हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।